राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिकावरदा हरिविठो, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, बोले ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की, सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद माने बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सावळराम बाबा महाराज की जय, सच्चिदानंद देवकुबाई माते की जय, सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय। ऐक जया प्राणी याच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जी आले म्हणू काही, वरी मरण सांग। पुढे दृष्टांत दिलेले ते वाचून टाकूया। शून्य जैसे गृह, का चैतन्य विण देह तैसे जीवित ते समूह ज्ञानहीन। पुढे सांगितले अथवा ज्ञान कीर आपू लोहे, परी ते चाळ एकी जरी वाहे, तरी तेथ जिवाळा का आहे प्राप्तीचा प्रयत्न। वाचुनी ज्ञानाची गोटी कायसी, परी ते आस्थाई न धरी मानसी, तरी तो संशय रूप होताशी पडीला जाण। जे अमृतही परे नावळे, अमृत नकोच, जे अमृतही परी ना आवडे, ऐसे सावियाची अरुचक जय पडे, ते मरण आले असे पुढे जाणो एकी, तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेशीची माझे, तो संशय अंगीकारी जे येत भ्रांती नाही। मग संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नसला, तो ऐहिक परक्रा मुकला, सुखासी गा जया काळ जोरवा अंगी बाणे, तो शीतोष्ण तेजसी नेणे, आगी आणि चांदणे सरिसेची वाणी, तैसे साथ आणि लटके विरुद्ध आणि निके, संशयी दोन ओळखे हिताहित, रात्री दिवसू पायी, जैसा जात्यंदा ठाऊ नाही, तैसे संशयी असता काही मना लगे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। जयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जळवास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी श्री सद्गुरु पादुकेला। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससोवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, मणे निवृत्ती दासू, अवधारी दोजी। आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, ते हे सकल विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण, श्री सद्गुरु रायांचे ते नमस्कार आता। आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो, तुझेच नाम उच्चारितो, दृढ माझे मन पायी राखावे बांधुले, आले भागाते करीतो, तुझेच नाम उच्चारितो, तुका म्हणे वाटे, आता फुटू देऊ नको पाटे, आले भागाते करीतो, तुझेच नाम उच्चारितो। परत बघ, परत लाईट आली बघ, असू द्या, आवाज येतो ना ऐकायला। नाही आलो
तिथे काहीतरी गडबड झाली. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. इथं बसलेले कोण आहेत? माऊली सांगतात सगळे महादेवाची मूर्ती आहेत. नवे देव तर महादेवच आहेत. पुन्हा माऊली सांगते इथं बसलेली साधी माणसं नाही आहेत, ज्ञानवंत आहेत, गुणवंत आहेत. बरं का, कोण कोण आहेत? द्रोणाचार्य आहे. स्वतःला कमी समजू नका, केले कर्म झाले त्याची भोगा आले. ओरिजिनल तुम्ही कोण आहात? द्रोणाचार्य आहात, भीष्माचार्य आहात. बरं का, गुरुवारी आहात. पण कुठंतरी भ्रमात शंका निर्माण झाली आणि हा घोटाळा झाला, म्हणून ती ओळी घेतलेली आहे. ऐकत या प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवड नाही, तयाचे जी आले म्हणू काही, वरी मरण सांग. बरं का, वरी मरण सांग. आता आपल्याला आजचा दिवस कशासाठी काढण्याशिवाय कमी करावा बोलतो तुम्ही करू द्या, काढण्याशिवाय कार्य नाहीये. आणि कारण काय आहे? आमची आई हरिभक्त परायण देवपूबाई मंगल पाटील यांच्या 13व्या निमित्त. बर का, मज पामराला साक्षात परमात्म्याची अवतारी मूर्ती आहे. तुकाराम म्हणत ते आम्ही पाहिले नाही, पण साक्षात संत मूर्ती माझ्या समोर आहे. या संतांनी मला फोन केला, म्हणे भाऊ प्रवचन करायचंय. मला प्रवचन मला कुठे येते? मला येतच नाही काही. नाही ना म्हणे मला येत नाही. तुम्ही आपली नवीन नवीन पोरं आहे त्यांना बसवा, आता पुढे द्यायचंय. आपले संपले, 63 रनिंग आहे, म्हणजे बोनस चालू आहे. आता सर विपरीत बुद्धी झाली नाही का? तर म्हणे नवीन मुलं बापांचं गुणगान जे करत ते मलाही जमत नाही, त्यांचं जरा लावा. तर म्हणे नाही तुम्हीच बोलायचं. मला हरकत नाही, येऊन मस्त बोलायचं तुम्ही. म्हणे चालेल, हरकत नाही. आता इथं सांगितलेलं आहे की जी आवड तुमच्या ठिकाणी निर्माण होईल जीवनात, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जे काही तुम्ही आवड निर्माण कराल, तीच आवड तुम्हाला शेवटी कामी येणार आहे. बरं का, मग आता आवड काय धरायची तो त्याचा प्रश्न आहे. जितेनी अवसरे काय सांगते ती? देवी जितेन अवसरे. पुढची वडी दया जे आठवे तो त्याची गती. मग आपल्याला मरताना जी आठवण करायची आहे ती आठवण देवाची करायची आहे. मग ती देवाची आठवण होते का हो प्रत्येकाला? होत असेल तर सांगावे प्रत्येकाने. मग देवाची आठवण होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? देवाचं चिंतन करावं लागेल. बरं का, आज या आईंच्या कारणानिमित्त 13वा दिवस ना, 13 दिवस पुढलं 12 दिवस तर तुम्ही सगळे महात्मे उघडून दिले असेल, सगळे महात्मे. पण मालकरी झाला का 12 दिवसात? भोवी कशासाठी घेतली मी? 12 दिवस तुम्हाला तेच सांगत आहे, मी काही वेगळं सांगायला बसलो नाही. मग 12 दिवसात आईची मुलं मालकरी आहे, सुना आईला नातवंड आहेत का? नावं वाचली म्हणून मी विचारतो. पण गाण्यात मला कोणाच्याच नाहीये. नातांचे कुठे? मग हरिभक्त का नाही लिहिला? मला ना सांगताना ते केले सगळे. ज्याच्या गळ्यात तुळशी माळ असेल त्याला हरिभक्त ही उपाधी कंपल्सरी लिहायची. बरं का, त्या महात्म्याची अवहेलना करायची नाही, कोणी असो तो माळकरी. त्याला बरोबर आहे का? कारण इथे उपाधी जर मी डॉक्टर असताना जर डॉक्टर नाही बोलत तर राग येत. मी गुरुजी असताना मी शिक्षक नाही ही पदवी उपाधी जर सांगितली नाही ना तर त्या शिक्षकाला राग येतो. काहीतरी उपाधीला प्रमाण आहे ना. मग दादाच्या तर ही उपाधी त्या ठिकाणी नसल्याकडे माझ्या ठिकाणी शंका निर्माण झाली. काय सांगितलं की शंका तुम्हाला काम येणार आहे. शंकेमुळी थोर पाप नाही आणि का घोर, हीच विनाशाची वाघुर प्राणी असेल. आता प्रत्येकाची आवड पाहायला गेलं तर वेगवेगळे. सगळे हरिभक्त परायण घराणं आहे, म्हणजे यांच्याबद्दल बोलायला काय उरलंच नाही. देवाला जे आवडतं ते त्यांनी केलं. आवड आहे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस
तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. देवाला आवडतं ते करायचे. देवाला आवडतं ते कोणी कोणी केलेलं आहे तशी. त्या माऊलीच्या गळ्यात माल दिसते. मजाक नाही बरं का. गरज आहे, गरज आहे. देवाला आवडतं ते करायचे. आम्हाला आवडतं ते करतो. आम्हाला म्हटल्यानंतर मी देहच निर्माण झाला, देहामधली इंद्रिय निर्माण झाली आणि या इंद्रियांना आवडतं ते आपण करत बसलेलो. प्रत्येक विषय जो आहे ना दादा, प्रत्येक विषय जो आहे तो इंद्रियांचा आहे. मनाला विषय आवडतच नाहीये मुळात. उदाहरण देईल मी तुम्हाला. माझं स्वतःचा अनुभव सांगायचा. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. मनाला कोणत्याही प्रकारचा विषय आवडत नाही भगवत चिंतनाशिवाय, पण इंद्रियांना सर्व विषय आवडतात. आणि या इंद्रियांच्या आवडीमुळे आपण जन्माला येणं मरणं हा भोग भोगत बसलोय. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे पतित. कोणाच्या मुळे? मनामुळं, इंद्रियांच्या मुळे. का फसला तो इंद्रियांमध्ये? आपण सगळे शेतकरी आहोत दादा. प्रत्येकाच्या घरी आपण शेती केलेली आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरी नांगर होता. प्रत्येक शेतकऱ्याचा नांगर आहे. नांगर आहे म्हणजे पहिलं आहे. बरोबर ना दादा? चुकीचं बोलते. मग आता पहिला हाकलताना मालक कोण? पहिलं मालक का त्याचं नांगऱ्या मालक? मालक कोण? बैलांच्या मागे फिरतोय तो. मालक कोण आहे? पण बैलांच्या मागे फिरावं लागतं. तसं इंद्रियांच्या नादी लागून हा मन येडा झालेला आहे. बरं का? मग मालक म्हणून जर जगायचं असेल ना त्या बैलांना सवय लावायला लागेल. तशी सवय माझ्या बैलानं एकाला नव्हती, कारण त्याला सतत हागंदारी जायची सवय. खाडीत सोडून यायचो दादा, खाडीत सोडून यायचो. पण त्यातला एक होता ना त्याला हागंदारीच ठिकाण. 15-20 मिनिटांनी पाहायला जावं तर हा जागेवर आणि तो बिचारा मस्त ऐश्वर्याम मध्ये खात बसलेला आहे. मेंढ्यांची फुलं. तुमच्याकडे मेंढ्यांना गवतात माहित नाही. मस्त अशा कलरचं आज व्हाईट वगैरे त्याला शेडिंग आणि मध असते त्याच्यामध्ये. बरं का? ते कोणी इंडियाला गेले असतील बाई आमच्याकडे, तुमच्याकडे खाडी नाही ना? बरं का खाडी? तर सोनार पाड्यावाला आमच्याकडे यायचं सगळं पागाला. हा, या 14 गावाची लोक नव्हे तर 28 गावची लोक पागाला आमच्याकडेच यायचं. आणि हे पाग्यांपेक्षा आम्ही जास्त मच्छी पकडून जायचो. चापणारी. सांगण्याचं तात्पर्य काय? त्या बैलाला वेळ लागला त्या खाण्याचं, परंतु त्या बैलाला माझ्या शेतीची आवड निर्माण झालेली होती दादा. शिट्टी मारली का तो बैल धावत यायचा दादा. त्याचं नाव होता हौश्या. मालक कोण झाला? मालकाने मालकासारखं राहण्यासाठी इंद्रियांचा नाद सोडायला लागेल. खरी इंद्रियांची सेवा पाय आवडीच आहे. इंद्रियांना आवडतं ते करत बसतो. जिभेला काय आवडतं बोलतात? हीच भाजी बनव, तीच भाजी बनव. तर आज कुठे जायचा? आता सध्याविषयी चालू आहे. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही माझ्या आई बापा सारखा. जगात देव नाही माझ्या आई बापा सारखा. का साधू संत ओढून सांगताय तीर्था धोंडा पाणी देव रोकडा सज्जरी. भाव ठेवायचा आहे त्याला सांगितलेलं आहे. त्याचा द्वेष करायचा नाही तीर्थांचा. तिथं घडलेल्या आहेत त्या गोष्टी, पण जायलाच पाहिजे का? आम्ही जगाला सांगतोय तीर्था धोंडा पाणी ना, आम्ही काय करतो? पुन्हा पिक्चर मध्ये सांगितलं गेलंय, गंगा हमारी कहे बात ये रोते रोते, राम तेरी गंगा मैली हो गई. पुण्यों के पाप होते,
पापियों के पाप धोते धोते. भगवंताला प्रश्न विचारला गंगा मातेने, देवा जर आमच्यामुळे जर पाप्यांचं पाप धुतलं जात आहे, मग आम्ही पापी होतो, आमचं कुठं पाप धुवायचं. भगवंताने सांगितलं तुमचं पाप धुण्यासाठी माझा भक्त तयार ठेवलं. बोल मग तोही पापी असला तर बोलतो डायरेक्ट कनेक्शन आहे म्हणून आमचा महात्मा तिथं पोहोचतो. एका महात्म्यामुळे सगळ्या पापाचं शालन गंगेचं कोण करते? माझा भक्त श्रीकृष्ण भगवंत सांगते. माझ्या पद्धतीचं नाही बोलत बरं का. पण एवढं असताना सुद्धा जर पाप्याचं क्षालन करण्यासाठी जर भक्त माझा आहे, पापी नदीचं क्षालन करण्यासाठी भक्त जर माझा आहे, मग त्या भक्ताने तिथं जावं का घडी घडी? म्हणजे लोक सांगे ब्रह्मज्ञान, लोक सांगे पुढे नाही बोलतो ते तुमच्या मनात आलं. वस्तुस्थिती आहे ना. ज्ञानेश्वरी जे सांगते तेच मी सांगते, भागवत सांगते तेच मी सांगते. पुढे विषय कसा असं तिखट लागतं म्हणून मी जास्त जिभेला आवरायचा प्रयत्न करतो, तर मी अनुभव घेतलेला आहे. तुकाराम महाराज, आता आईचा विषय चाललेला लक्षात घ्यायचा. आई काही वेगळी नाही. आईचा अर्थ काय सांगितलेला आहे? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जिने मला हे संपूर्ण सृष्टी दाखवली ती माझी आई. मग ती कोण होती? माझी परमात्मा स्वरूपच होती ना. पुढे स्वामिनीच होती माझी घरातली आई. तुम्हाला आई वेगळा सांगायला मी येणारच नाही. आणि आई सांगेल शेवटी आई कशी होती जुनी. अजून आया आहेत तशा बरे का. कुठं होतो आपण? तीर्था धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम सांगत देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. जसे दुधात वो लोणी तसा देई चक्रपाणी, तशी उसात ओ साखर तसा देहात ओ ईश्वर. जसे दुधामध्ये ओ लोणी जसे दुधामध्ये ओ लोणी तसा देई चक्रपाणी. देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. याला आरतीमध्ये काय म्हणतात? घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिल रूप तुझे. मग आपण काय करतो? गोलगोल पेऱ्यावर तू पटल का दादा? का पटत नाही? जावे त्याच्या वंशा लागेल त्याला, जावे त्याच्या वंशा. पाण्यात त्याला मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे. आलं का लक्षात? हे करावं लागतं. देवाला आवडतं ना ते केल्यानंतर हे घडतं. जसं जसं हा बोध ना पंडितांना कळालेला ना विद्वानांना कळेला, परंतु संतांच्या कृपेने तुम्हा आम्हासारख्या पामराला कळाला, अज्ञानाला कळाला हा बोध. बरं का? जोवरी अर्जुना हा बोधून भेटे म्हणा तवर या सातला बजावायचे. पण तुझं सांगणारा तुमच्या ठिकाणी जर हजर असेल, तुम्ही ऐकायला नको का हो? बघा, लगीन करा सांगितलं तर लगेच तयार होती की नाही मुलगा? आई बाप पण तयार होतो. शाळेत वेळेवर जातो ना बाबा, शाळेत वेळेवर. लग्न पण वेळेवरच झाली पाहिजे. ती 50-60ची ताई किंवा 50-60चा पुरुष दिसला ना माणूस म्हणजे कवरे व्हायचा परमार्थान आवरे व्हायचा चालेल का? तरी मान्य केला. यारे यारे लहान थोडं याती भलती नारी नर, न करावा विचार आपला करावा विचार, न लगे चिंता पडे. जसा असेल तसा आहे रे बाबा.
खटनट यावे शुद्ध होऊन जावे. शब्दाला शुद्धाचा जोपर्यंत शुद्धता निर्माण होत नाही तोपर्यंत गळ्यात माळा असून सुद्धा फायदा नाही. आलं का लक्षात? बाय शाला म्हातारपणी जवानी शिकायला जातो का आपण? वेळ येते त्यावेळेस शाळेत मुलाचं वय जेवढं होतंय त्याप्रमाणे त्याला ते शिक्षण. मग लग्न म्हातारपणी करतात का? मग लग्न पण वेळेवरच झाली पाहिजेत. सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत. मग फरफर तर काय अवेळी झाला पाहिजे? तोही लहानपणीच सुरू झाला पाहिजे. दादांच्या घरात 5वीला माल बरं का वेळ लागलाय का त्यांना? आणि इतर बाळकांच्या ठिकाणी बघा दोन्ही दिसत ती सारखी वर्म जाणे तोची पारखी. याच्यावर बोलते मी, लक्षात घ्या. हे तर राग येतो कोणाला? ते स्वतःला शहाणे समजतात. समाज शहाणे नाही, ते शहाणेच आहे. शहाणा तो धनी घेतो येते. आणि एका घरात मालकाच्या घरी तो 5वीला माळा घालायला सुरुवात करतो. अर्ध्या वयात माळ घातल्यानंतर सुद्धा त्या महात्म्याने बाकीच्याने ठेवत नाही. म्हणजे माझं आयुष्य फुकट गेलं, तुमचं आयुष्य फुकट जाऊ नये. आणि इतर ठिकाणी बघा तर बायको माळकर तर पुरुष माळकरी नाही, पुरुष माळकर तर बायको माळकर. अरे एक पुरुष माळकर तर पोरं बी माळकरी नाही. हा काय प्रकार आहे? तर इथं आहे अनुभवाचा संबंध. कारण देवाने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या मार्गाने गेलो नाही. मार्ग राहुली गेले आधी दयानिधी संत देणीची पद्धत चालू जाता न पडे. मार्ग धावून गेलेले आहेत साधू संत. परंतु ते कोणते संत आहेत? ज्यांना परंपरा आहेत ते संत आहेत. परंपरेनुसार जे आहेत ना ते संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर गेलात तर या गोष्टी करतील, नाही तर शक्यच नाही. तुम्हाला आम्हाला परंपरा आहे, इतरांनी परंपरा सांगावी आपल्याला. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी 4 भागवत नाही का? त्याच्या पुढे आपली परंपरा आली दत्तात्रयापासून. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी चतुश्लोकी 4 भागवत. त्याच्या पुढचं आपले हंसरूपी ब्रह्मा आत्री दत्तात्रय नारायण जालवकर लक्ष्मण जालवकर बलबीर सखानंद शांताबाई बंडूबाबा केरूबाबा श्रीपाद बाबा. आणि श्रीपाद बाबा पासून हा झटका बसला आम्हापर्यंत. सगळे श्रीपाद बाबांचे अनुयायी आहे. श्रीपाद बाबांचं अनुग्रह ना दादा. तुम्हाला पहिले अनुग्रह सोनारपाड्यातले श्रीपाद बाबांचं नाव घेतलं तरी तळपायच्या मस्त घालत जाते. पुण्यवंत व्हावे घेता तर गाठीला तर त्यांचं नाव येईल, नाही तर अजिबात श्रीपाद बाबांचं. आमच्या ठिकाणी पुण्य आहे म्हणून सावळ्या मोहम्मद नाव घेतो बरं का, कंपल्सरी घेतो मी. माझ्या महात्म्याने जीवनमुक्त न करता व्यसन मुक्ती नक्कीच केली. या समाजाची व्यसन मुक्ती नक्कीच केली. आता व्यसन मुक्तीचाही माहित आणि जीवनमुक्तीचाही महात्मा परिवर्तन व्हायला पाहिजे. कंपल्सरी बोलत नाही बरं का, जबरदस्ती नाही. वाट चालू आहे, रस्त्यात यायचं असेल तर बघा. आणि घेतलंही चोरांनी चोरून का लपवायचं? चोरून घेतले त्यांचा भला झाला का? कोणाला घाबरताय? निर्भीडपणे यायचंय परमार्थात. अरे मागे नाही. आता यांच्याबद्दल उदाहरण झालं तर दादा मुलगा नाही झाला ना आपल्या बाप्याला तर दुसरी बायको करायची तयारी. दुसरीला नाही आलं तिसरी. खराबी कोणची तो बघतच नाही, तो बायालाच दूध देत चालले. तसा परमार्थामध्ये जर बोध मला परमात्म्याला झाला नाही तर दुसरा करा ना गुरु. गुरु म्हणजे काय पुरुष आहे का? देह या नावाने पुरुष आहे का? देह गुरु नाही आहे. गुरु हे त्या ज्ञानाला संज्ञा दिलेली आहे. संत हे पुरुष नाहीये, माणूस नाहीये. संत हे त्या ज्ञानाला संज्ञा दिलेली आहे. आणि देव सुद्धा माणूस नाहीये. देव सुद्धा ही सध्या त्या ज्ञानाला दिलेली आहे. पण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावं. आपण जी देव होय गुरु. आपलीच आई झाली ना आपली गुरु, तर दुसरी आई झाली. आपली आईच आपल्याला सगळे संस्कार सांगत असते. आईशिवाय दुसरा संस्कारी कोण नाही. सगळे पाप झाकणारे मुलांचे आईच.
चण्याच्या झाडावर चढवणारी आई, तो बाप सांगतो जरा लक्ष घाला, तुम्ही घाला म्हणते लक्ष. आता तो बाप तुम्हाला पोचण्यासाठी नोकऱ्या करीत बसेल का पोरांना? आई कंटिन्यू त्यामध्ये सतत मुलांजवळ असते. मग संसार कोणी घडवायचं असतं तर आईने घडवायचं असतं. राम कोण बनवतो? आई. बाप नाही बनवत बरं का. राम बनवायचं असेल तरी आईच्या हातात आहे, आणि रावण बनवायचं असेल तरी आईच्या हातात आहे. मग काय बनवायचं ते आईने शिकायचंय. पण आम्ही आमच्या बायकाला बोललो त्या पोरावर लक्ष घाल, माल कधी माझा पोरगा बरं का. अरे एकादशीला ते येतो, प्रत्येक कार्यक्रमाला चल, तुम्ही बोला. अरे सुरुवात केली असती जन्माला आल्यापासून, चल मंदिरात. बघा ना आता तिथे बाहेरची लोक म्हातारी माणसे कोण मुलांना मंदिरात घेऊन जातात, तर आम्ही जे बाबा पोर तू गपले बसत बोलते जे छंद नाही नामाचा आद्य काही कामाचा. आता छंद कसलाय बाय? अरे त्या माऊलीला बी छंद मोबाईलचा, त्या पोऱ्याला बी छंद मोबाईलचा, नातवाला बी मोबाईल. अरे पाहुणा येऊन बसले तरी तो तिथंच बसले. काय सांगितलं इथं? ऐकत या प्राणी याच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही बर का. एकदा आवड कसली निर्माण करून दिली? मोबाईल. रडू नको बोलतो, घे मोबाईल. माहिती का मोबाईल बोलाय किंवा हस्तवादीचा माऊलीच्या चांगला अनुभव आहे माऊलींचा. कधीच देऊ नका या मोबाईलने माझ्या मुलाची वाट लावली. सकाळी उठल्यापासून आज 25 वर्ष झाली बरं का. सकाळी उठला की रात्रीपर्यंत मोबाईल शिवाय त्याचं काहीच नाही. काही काम असेल तर काही ना फटकन मोबाईल, जेव्हा बघावं तेव्हा मोबाईल. त्याला कधी सुरुवात झाली त्याची? 5 वर्षाचा असताना रडायला सुरुवात केली त्यांनी, मोबाईल पाहिजे. आणि ती त्याची आवड मी नव्हतो करी पुरत, पण ती आई बोलत द्या त्याला, कशा रडवता. अरे झक मारून 14 तर त्यावेळेला मोबाईल दिले त्याला बरं का. कारण माझी पाण्याची टपरी होती, पैसे होते माझ्याजवळ, बाकी काही धंदा नव्हता माझा. लाड पुरवले ते लाड आता काम आले. आता त्याने धंदा टाकलाय चायनीज ट्विस्ट. काय रे? अरे हात जर चायनीज खायला घालायला लागला तर लोक सुधारची कशी? मी माझ्या पोऱ्याबद्दल बोलता, तसं आपल्या मुलांना छंद लावण्यासाठी आपल्याला साधू संतांनी सांगितलं ते ऐकायला पाहिजे. आपल्या मुलांना कसली आवड निर्माण व्हायला पाहिजे हे साधू संत सांगून गेलेले आहेत. दादा कोणकी पण बोलली नाही का, गेली सांगून ज्ञानेश्वरी. किती का किती सांग. माणसा परीत मेंढर बरी. त्यांना परमार्थाचा छंद जर लागला तर ते सुद्धा येतील बरं का. इतर योनीच्या ठाई हा. मग हे सगळं माणसालाच सांगत असताना माणूस ऐकत का नाही? सगळे मालकरी आहेत का इथं बसलेले? माल नाही त्यांनी हातवर करा. तुम्ही म्हणली का? नाही ना. हा कुठले? आगासन वसळगाव. माल आहे? माल नाही त्यांनी हातवर करा. माल आहे त्यांच्याकडे, त्यांनी हातवर करा. म्हणजे मग चोर सापडेल. माळ आहे त्यांनी माळ हातवर करा. आनंद वाटते भरपूर आहेत सगळे. मग ज्याच्याकडे माल नाही त्यांनी देवाचं ऐकायचं, साधू संतांचं ऐकायचं. भामट्यांचं ऐकूच नका बरं का. भामट्यांचं ऐकलं ना तर तुमच्या जीवनाचा नाश करून ठेवतील. आज मी तुमच्यासारखाच होतो बाय. मी मार घाल, माझा अनुभव सांगायचा. अनुभव आल्यांगा का तर ऐकत या प्राण्याच्या ठाई, या ज्ञानाची आवड नाही. तयाचे जे आले म्हणून काही वरी मरणचा सांगतायत. त्याचं जीवन काय कामाचं आहे? मेलेलं चांगलं जर भगवंताची आवड नसेल तर. मग भगवत आवड कशी असावी ते माऊली सांगते, ते सांगत आहे. मग अशी आवड निर्माण करत असताना दृष्टांत देतो तुम्हाला. ज्या वेळेला मी माळ घालायला गेलो नव्हतो बरं का. आता मी तर तुम्हाला सांगतो माळा घाला, पण मला कोणी सांगायला यायचे नाही. त्यांना सांगायचं तुम्हाला काही येड लागलंय का हो, तुम्हाला खाया प्यायला मिळत नाही म्हणून माळा घातल्यात, तुम्ही टोप्या लावायला आम्हाला येतं का, असा उद्धट बोलायचं.
आणि एक दिवशी त्यांनी गुरु पौर्णिमेला महाप्रसाद घ्यायला बोलवला. कुठे? नाही, 52 52 शेवटची गुरुपौर्णिमा 1994, बरोबर का? हंसाचं ते हे बनवलेलं होतं. जेवायला गेलेलो मी. बोले एक वेळच तुला किती वाजेपर्यंत चालू ठेवायचं सांग. अच्छा दादा, कारण मी माझा अनुभव सांगतो पक्का. मी माळ घालायला गेलेलो होतो, लक्षात घ्या माझ्यानो. माऊली, माळ घालायला गेलोच नव्हतो मी. तुम्हाला हक्काने सांगतो माळा घाला. पण तिथं गेल्यानंतर पाहिलं तर वेगळीच परिस्थिती दादा. मी बोला हे काय आहे? बोला कमाल आहे. मुखात शिवी आली, तशी शिवी आली त्यावेळेला. बोला माझ्या काय आई झोकलेली का? बोला एवढी वर्ष मी पेढ्यावर जातो लहानपणापासून. माझं घराने लहानपणापासून पेढ्यावर, बरं का? संतवाडा बेडा बोलायचं त्याला. बेड्यावर खाऊन पिऊन जायचो कीर्तनाला, प्रवचनाला. प्रवचन फक्त एक महात्म्याचं व्हायचं संतवाड्यात, ते डॉक्टर उपासनी यांचं. बाकी कोणाचं प्रवचन नव्हतं, बरोबर आहे का? आणि कीर्तन. आणि बघितलं हे काय वेगळंच दिसतंय, हे काय वेगळंच दिसतंय मला. तो ते हेच झालं पाहिजे, इथून सुरुवात वाटतीला. मग बोला इतकी वर्ष काय फुकट गेली माझी? फुकट नाही गेलो, बोलतो पुण्य होईल. या पुण्याशी काय गेले ते नाही, कारण पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. दर द्या येऊन हाडी गेली, पुण्य काय घ्यायला काय? बोला मला नाही, बोलतो गरज आहे. मग बोला हे मला होईल का? हा हे नाही झालं तर बोलतो तुम्ही आम्हाला घेऊन कुठं भर चौकातल्या दादांनी सांगितलं. आणि आम्हाला ही महात्मा मंडळी बरं काही सगळी भर चौकात न्या, आगी लावा आम्हाला, आम्ही पेट्रोल आणून देतो, पेट्रोल बी आम्ही आणून देतो, माचीस बी आणून देतो, आगी तुम्ही लावायच्या आम्हाला, आम्ही लिहून देणार आम्ही आत्महत्या केली. जर अनुभव नाही आला तर माझ्या सरकार नालायकच होता मी. हा हट्टाला पटणार मी एक नंबर. बोला चालेल, हरकत नाही, व्हायलाच पाहिजे. हो परत माघार घेतली. बोला आमच्या घरात कोण नाही मालकरी, बाबा होते ना वारले, बाबा नंतर मालकरी कोण नाही. बोला मग माझी वांदे होतील. काय चिंता करू नका, आधी जेवणाची सोय होते, नंतर उत्पत्ती मुलाची. मग माझ्या डोळ्यासमोर प्रसंग निर्माण झाला. आधी अन्नाची सोय, नंतर मुलाची काय उत्पत्ती. मग माझ्या डोळ्यासमोर आता यांची 5 मुलं, मोठ्याची 5 मुलं, हे सगळी डोळ्यासमोरची उदाहरण आहेत ना. बोला बरोबर आहे. पहिलं दूध का पहिला मूल येते जन्माला. हा स्वस्त बोलायचा. पहिला दुधाची सोय होते ना, नंतर मुलगा जन्माला येतो का? जन्माला आल्यावर दुधाची सोय होते, पहिला दुधाची सोय. बोला मला हा प्रसंग आवडला. मला बरोबर आहे, कारण मी त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ह्यांची 5 मुलं, त्या मोठ्याची 5 मुलं, सगळं माझ्या समोरच्या गोष्टी आहेत. बोला बरोबर, हरकत नाही. बोला माळ घालायला गेलो नव्हतो. बोला मग घातली यांच्या म्हणल्याप्रमाणे माळ. आणि माळ घातल्यानंतर पुढचा प्रसंग तुम्हाला सांगायला गेलो तर मग तुम्ही बोला कमाल करते महाराज, याला बोला मला अनुभवच नाही आला. खोटं बोललो नाही मी त्याला. नाही बोलता अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मला आलाच नाही अनुभव, नाही बोलता अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. इथे काय आमचा थोडा विचार आहेत तिथे, ते संतांचे विचार. नामाचा परिणाम आहे, नामाचा परिणाम होतोच. काहीतरी झालं असेल तर सांगा ना, कारण एवढी कोमल झालेली मंडळी नाही, प्रेमळ. मी उद्धट बोलतोय, ते प्रेमाने सांगतायत. शरद भाऊ, प्रकाश दळवी, रवींद्र म्हात्रे, जुनी मंडळी आपली सगळे मेंबर. बोला आला थोडासा, काय झालं? मुंग्या आलत्या. कुठं कुठं आलत्या? नकश कान ते केसापर्यंत मुंग्या, तोंड भदीड झालता. बोलतो पहिला कधी झालता का? बोला नाही, पहिला व्हायच्या, पण मला मांडी म्हणून बसलो ना तो मांड्या नाही यायच्या मुंग्या. पण बघ बोला बरोबर आहे. तसा अनुभव लपवता येत, हा अनुभव सांगते. माळा घाला, माळा घाला. तशी माऊली ज्या वेळेला तिला कळतं, सासू किंवा आई सांगते बाबा तू आई होणार आहे,
मग तिचा हळूहळू तिचा आकारामध्ये बदल होतो. हे तर मी आता का आलो बघा, लक्षात घ्या, जवळ घ्या. परमार्थ आणि तुमचा व्यवहार जो दृष्टांत आहे माऊलींनी दिलेला एकच आहे, वेगळा नाही. मग असं करता करता आईनी खबर किंवा सासूनी खबर दिली. जर आईकडे असेल ना तसा प्रॉब्लेम झाला, त्रास झाला तर तो खुणा ओळखल्या जातात नाही का. ऐसे वर्म मज दावी नारायण अंतरीच्या खुणा. आईने सांगितलं बाबा तू आई होणार आहेस. मग एवढं कळल्यानंतर तिचा आनंद, याच्या अगोदर आनंद कधी झाला, त्या मुलीमध्ये आनंद कधी झाला, ज्या वेळेला साखरपुडा झाला ना. सगळे तुमचा अनुभव तुमच्याजवळ, माऊलींचा अनुभव तुम्हाला, तुमचा अनुभव मला, माझा अनुभव तुम्हाला, अनुभव काही बोलायचंच नाही. तोच अनुभव भगवंताचा येण्यासाठी ते करावं लागतं. काय करावं लागतं, तुळशीमाळ घालावी लागते. आवड निर्माण व्हायला पाहिजे ना. मग तिथून आवड निर्माण झाली की नाही. मी आई कधी करशील लग्न माझे, सांग बा विठ्ठला. एकच प्याला नाटक. म्हातारी वय तिचं 85 पुढं नाटक चाळा लागला, तसं तुम्हाला चाळा लागला. मी आई. मग आई होता होता 9 महिन्याच्या दरम्यान तुम्ही पदर आडवा टाकायला लागले की नाही. तो लपणार आहे का. हा, ती बाई माऊली अशी करते, तो लपतच नाही. अनुभव आहे ना तसा इथं अनुभव आलेला. या ज्ञानाचा अनुभव लपत नाही, तो बोर्डनच सांगतोय. हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका, नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशीसाठी. आम्ही नाम म्हणजे रामकृष्ण मंत्राला राम म्हणतो नाही, हे वाचने बोलण्यासाठी मंत्र दिलेले आहे. काय केलं तुकाराम महाराजांना, माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवारे केला. आणि त्याच्या अगोदर मंत्र दिला रामकृष्णाने. आधी काय दिलं, मग खोबड्या पेटत नाही का गळ्यात माळ आहेत. हा, खोबड्या पेटत नाही गळ्यात माळ आहेत. हे शब्द काय आहेत ना, आम्ही बोलतो काय चुकीचं बोलतोय. बाबाजी आपुले सांगितले नाम, मग नंतर सांगितलं मंत्र दिला. जिभेने बोलत तर रामकृष्णारी बोलतो ना, प्रत्येकाला भेटल्यानंतर का बोलतो ते तरी कळतं का त्याला. समोरच तो आहे ना हरी, म्हणून रामकृष्ण हरी. चाला लागला गेला. हा रामकृष्ण हरी मंत्रालाच ना म्हणून शंका गेली आणि फसला गेला. बरं का, फसला गेला ती तशी. अहंकार जाईच ना. तुम्ही आम्ही करता ते बोलतो बरोबर आहे, करता बरोबर तर बरोबर कर. तसा तुमच्याकडे अनुभव नसेल, आमच्याकडे आहे ना पोरी असेल, पोरी वयाच्या हिशोबाने त्यांच्या खोट्या माला म्हणजे मंगलसूत्र घालताना जातात मुंबईला. आता मी पानाचा माझ्याकडे गुटखे खाण्याला वगैरे येण्याचे. आता मला माहिती या पोरीचं लग्न झालं, बरोबर, तुझं लग्न नाही झालं मंगलसूत्र. अरे बोलतो लय हैराण करतात म्हणून बोलतं घालावं लागतं. मग माळ यांनी त्याच्यासाठी घातली आहे का. माळ कशासाठी घालायचे सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे आपल्या नवऱ्याचं आणि आपलं मिलन म्हणून एक ते मंगळसूत्र म्हणून घातलं जातं, त्याप्रमाणे माझ्या परमात्म्याचं आणि माझ्या आत्म्याचं लग्न, याच्यासाठी ती तुळशी माळ घातली जाते. मावशींच्या गलीत माला नाही ना बाबा, तुम्ही शिवा द्याल मला जाम. आम्ही आला बसले मालाच करीत बसले वरकी. अरे माळ नाही घातली तर जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. मग गुरु कसा करायचा आहे, तर तो माळ घालणारच गुरु करावा लागेल. तंत्र मंत्र उपदेशित ऐसे गुरु ऐते घरोघरी, पण शिष्य ते सद्वस्तू मिळेली द्यावी त्याची मानिती श्रीकृष्ण भगवंत. मी माझ्या पद्धतीचं काही नाही करत. साक्षात परमात्मा अर्जुनाला सांगतोय, अर्जुना हे अर्जुना, मी सांगतो ते केलंस तर या तीरावर त्या तीरावर पोचशील. तू काय करशील, तू मला शरण ये. तू इतर भानगडीत पडू नको, तू मला शरण ये. आम्ही काय केलं माहितीये का, जेवढी देवदेवता आहेत त्यांचीच नावं घेत बसलो. देवदेवतांनी भजन केलं ते भजनच करत नाही. दिली इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन तेने तू जोडसी. देवाला जोडण्यासाठी शरीर मिळालेलं आहे.
पुन्हा सांगितलं देह दिला देवे भजेल गोमटा तेने झाला फाटा बाधी गेला बाधा काय झाली विषयाचा परिपाडू गोड परमार्थ झाला कडू या इंद्रियांना आवडतं तेच करत बसला त्याच्यामुळे देवाला आवडतं ते न करता तो वाया गेला. मग देवाला आवडतं म्हणून तुलसी माल घालायची. मावशी आहे का मावशी? मावशी कुठची सोनारपाड्याची? अरे मग सोनारपाड्यात राहून तुम्ही मालाने बोले तर मला कमाल वाटतं. आयुष्या पाणी तू नदीचं तिकडे त्याला दिव्याला ना आमच्या गल्यात माला आल्या. आम्ही किती भाग्यवान हो. सोनारपाड्यातच बरं का हे महात्मे आहेत ना यांची भेट नसेल तर आम्हाला कसलं ज्ञान कळते. मावशी माल घालायची का? जाऊन दे माल नको बोलू. देवाला आवडतं त्या कराल का? देवाला आवडते ते तरी करावं दादा यांनी. ज्यांच्या गळ्यात माळा नाहीत ना मी त्यांना सांगत नाही माळा घालू नका आपला घालू किंवा माला घालू का पण देवाला आवडते ते कराल की नाही. अहो सद्गुरूचा अर्थ नाही कळला माऊली तुम्हाला. सद्गुरू म्हणजे काय माहित आहे का? तुमच्या ठिकाणी तुम्हाला इथपर्यंत कोण घेऊन आला? कोण? मग त्याचा अनुभव सांगा मला. चला आता मी माझा अनुभव सांगितला तुम्हाला तुम्ही त्याचा अनुभव सांगा. तुम्ही आता सद्गुरू बोलल्या आम्ही बी सद्गुरू बोलतो. सांगा अनुभव आता. मग हल्ले त्याचा अनुभव सांगा ना. तुम्हाला अनुभव सांगितला ना आता अनुभव तुमचा कसा किती लपवण्याचा प्रयत्न लपल का तसा अनुभव सांगा तुमचा सद्गुरूचा. काय अनुभव आले सांगा ना. या रोकडा आपला परमार्थ आहे. रोकडा आहे बरं का. रोकडाच आहे ना का उदरीच आहे? सांग ना आई अनुभव. सांगितलं ना नाही ना. ए बाई तू आई झालीस ना मग आई झाली तेव्हा एकदम आनंदात झाली का? किंचाळे दिले ना डोळ्यातून अश्रुपात झाला की नाही? अरे जडाने जडाला जर जन्म देताना या माऊलीची अवस्था ती होते मग साक्षात परमात्मा माझ्या हृदयात बसतोय विश्वासवर तो प्रकट होताना माझी अवस्था नाही होणार का? एखाद्या झोपडीत जर हत्ती घुसला तर त्या झोपडीची अवस्था काय होईल? मग देह केवढूच आहे. या देहात हा विश्वात्मक राहतो आणि तो आत्मा प्रकट झाल्यानंतर या देहाची अवस्था लोक सांगायला नुसतं सद्गुरू बोलून चालेल का? आई एखाद्या कुवारिकेला आई बोलता येईल का? ज्या बाईचं लग्न झालंय तिला मुलं झालंय तिला आई बोलून आनंद वाटेल का? आनंदच वाटला नाहीये. तिला बाजूच्या तर हैराण करतील सतवतील. वांजुटी बोलायशिवाय राहत नाही. एवढे नालायकपणा आपल्या या विचारांमध्ये आहे. तिला लग्न झाले तिला नालायकपणा एवढा आपल्या ठिकाणी आहे की तिला वांजुटीशिवाय शब्द नाही बोलत. ती म्हणलं बाईच आहे ना आईच आहे ना ती पण आई म्हणून तिला आनंद वाटणार नाही कारण तिने तिला जन्मच दिला नाही मुलांना. तसा परमार्थामध्ये आत्म साक्षात्कार होत नाही तोपर्यंत परमार्थामधला आनंद कळणार नाही. सांगा अनुभव. इथं अनुभव सांगितला. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप येणे सोचे मन झाले हो बरी. काय 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 प्रमाणे बोलावं विठ्ठल पुढं. येणे सोचे मन झाले हो बरी परंतु माघारी येत नाही. अनुभव सांगितला. बाय घरात पैसे मागायला लागले ना त्याला पोर आईचे जवळ आपल्या जवळ नाही पैसे मागायला आहेत बाप्पाच्या जवळ अच्छे जवळ जातील कारण ती लाड गोड ती एखाद वेळेला तिच्या जवळ नसलं ना तिचं थांब नंतर नेमका पाहुणा यावा. तू कुठे इथं मागायला सगळ्यांचा अनुभव परमार्थ पण तसाच अनुभवत आहे बाय. तो येतो तिथेची आई देणं पाहिजे. आई बोलता आता माई जवळ हेपत नाही हेपत त्याला बरोबर धरून येते का? कशी नेते त्याला धरून ना आतमध्ये कुठे फटका मारत केवढे असतात बघा. नाही मावशी सांगता सजय सद्गुरू सांग ना अनुभव त्यांचा अनुभव ते असताय. अनुभव तुमचा असतोय लक्षात घ्या. कुठं मुक्का मारते मानखा द्या सोच लागते त्याला. येणे सोचे मन झाले हवं बरी परत माघारी परत येते का मागायला तो. तसा आत्मा प्रकट झाल्यानंतर परत तुम्हाला जन्म नाहीये ही तशी अनुभूती आहे का तुम्ही सर्व भगवंताची लेकरात वाट पाय वा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ पण आमची लायकी नाही जायची देवाला भेटायला.
आम्हाला जायची लायकी नाही आमची देवाला भेटायला जायची. देवाला भेटायला जाण्यासाठी आपली तयारी पाहिजे. कुणाकुणाला इथे देवाला भेटायला जावं असं वाटतं? वा, एकट्यालाच तो भेटलेला म्हणून भेटायला जायची तयारी आहे. इथं कोणाकोणाला वाटतं देवाला भेटायला जावं असं? देवाला जर भेटला तर देव कळेल कसा हो? वाट पायी उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविला येतो. जसा आईचं मुलं एखाद्या बाजारामध्ये गर्दीमध्ये जर चुकाटला, आपण बोलतो नाही का, तर त्या आईची दशा काय असेल, तर त्या मुलाची दशा काय असेल? आईची दशा तुम्हाला कळणार नाही, पण ती मुलाची दशा झाली पाहिजे तशी आईसाठी. त्या मुलाची दशा काय झाली पाहिजे? आई कधी भेटते, पण ती तशी त्या आईची आठवणच नाही आम्हाला. तर सांगणारेच भेटले नाही ना. सांगणारे काय भेटले? रामाने या केला, रामाने त्या केला, कृष्णाने या केला. कृष्णलीला खेळायला लय टाइम लागेल तुम्हाला. कृष्णलीला आम्ही खेळतो. कृष्णलीला नाही खेळत तुम्ही? कृष्णलीला आम्ही खेळतो आणि रामाचंही चारित्र आम्हीच जपतो. हे जपण्यासाठी देवाला आवडतं ते करायचंय. मग देव जर तुमची वाट पाहत आहे, सांगितलं ना, लेकरू जर आणि आईची जर ताटातूट झाली, जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत अवस्था त्या आईची होते. मुलाला काय ते देणारे मिळतील एखाद टायमाला, तो तिथं भालला पण जाईल. साधारण मी सांगितलं त्यालाही आईच पाहिजे, अशी अवस्था व्हावी लागते. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा. अरे नुसतं जय सद्गुरू बोलून नाही चालणार दादा, जय हरी बोलून चालणार नाही, रामकृष्ण हरी बोलून चालणार नाही. अनुभवाला यावा लागेल, अनुभवाला यावा लागेल. आता मी माझ्याच लोकांना बोलतो, टिला टोपी देवाचे, मग आता जगात त्याच चाललेलं आहे. टिला टोपी देवाचे गबाळ, वागती वंगाळ पोटासाठी यावरतं आम्हाला दादा. आणि एकदा भेट झाली आईची आणि मुलाची, मग ती मिठी काढ सोडायची तुमची ताकद आहे का? तसा इथं सांगितलेला आहे, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय तयाचे होय तया नाम. मग कधी व्हायचंय हे होण्यासाठी तर एवढा खटाटोप 12 दिवस तुम्ही सगळं साधू संतांना उघडून पिला. माझ्यासारखं ओळखून डोकून बोललं असेल तर म्हणजे रक्त ओकला असतील. उघडून पिले. जर एखाद्यालाही जर कळला नसेल तर मग काही फायदा नाही. जन्म आला हेला, पण हेल्याची पूजा केली जाते. हेल्याची पूजा केली जाते. त्या रेड्याला कळला, ओतूरला जुन्नर मध्ये रेड्याची समाधी आहे. आता ती रेड्याची समाधी तिकडं आपल्याकडे गावोगावी आहे, माहित आहे का? गावोगावी आहे, माहित आहे रेड्याचं, आपलं रेड्याचं नाही, नंद्याचं समाधी कुठे कुठे आहे? वा 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 वा. प्रत्येकाच्या गावागावामध्ये शंकर मंदिर आहे आता सध्याच्या परिस्थितीला. आणि शंकर मंदिरामध्ये बैलाच्या पाया पडल्याशिवाय निघतं का पुढं? पहिला कोणते? मग त्या बैलाला कळलं मी कुठे राहावा, मला लोक कळाला. दुसरा एक प्राणी आहे ना, कासवाला कळला, नम्र झाला होता, त्याने गोडीले आलं तर नम्रताच नाही ना. मग तुम्ही केले गुरु केले तर ठेव. माझी बी तशीच परिस्थिती होती दादा. माझ्या अवस्था चालू होत्या. अष्टसात्विक भाव जेव्हा होतात ना बाय, की तशी तुम्हाला ज्या वेळेला तुमची ती अवस्था होते ना 9 महिन्याच्या दरम्यान, त्यावेळेस तुम्हाला भरपूर काही त्रास होतो, त्याचा आनंदही मिळतो, दुःखही होतं. तशी कळत नाही तोपर्यंत, बरं का? ते तुमच्या जोडीला जर त्यातला जर कोणी सोबती जर असला तर ती सांगते, बाय अशाला असं होता का, अशाला, मग तिला आनंद मिळतं. तसं माझ्या टायमाला मला सांगणारा कोणी भेटला नव्हता. मी या अवस्थेत असताना मला कुठे न्यावा? पहिला हॉस्पिटलला नेला. या पंचमहाभूतांची आरती होत असते, बरं का? या पंचमहाभूतांची आरती होत असताना ते तत्व फक्त राहत असत. मी म्हटलं मला हॉस्पिटलला घेऊन चालले, कधी पोचणार?
ते वाजले असतील 7:30-8 वाजता. मी बोलतो यांना मग काय पोचत नाही. तसे हे घाबरले बी असतील तर काय माहिती नाही, पण मी घाबरून गेलो. मी नुसतं असा गेला. आता मरणाला माझा काही भरोसा नाही. मरणाला घाबरतो ना माणूस, मरणाला घाबरतो की नाही माणूस. मरण कोणला पाहिजे? अरे मरणच नाही तुम्ही जर पत्करला तर तुम्ही मुक्ताचा आनंद कसा मिळेल तुम्हाला? म्हणून मी मरण, मला आता माझा काही भरोसा नाही. हॉस्पिटलला नेला आणि नेल्यानंतर कोण माहिती का डॉक्टर? आमच्या आत्याचा फॅमिली डॉक्टर, डॉक्टर उपासनी, त्यांच्या तावडीला. बोला वा महात्मा भेटलाय मला. पण माझी अवस्था वेगळी. त्याने काय केलं, ग्लुकोज लावला आणि माझा प्राणायाम जो झालाय सोस सुरू झालाय चॉकअप पुरा दादा. झपाझपाने ही क्रिया चालू. सांगणारच नाही माझ्याजवळ. यांना काही यांच्याकडे काय कोणाला काही माहिती नाही. दादा वगैरे घरच्या म्हणजे कुठे महात्मा होता आपला सत्यनारायण, तेही सांगत नाही बाबा हे अशाने असं होतंय. हा घोटाळा झाल्यामुळे मग त्या डॉक्टरांनी मला ग्लुकोज लावल्यानंतर दादा सर्किट माणूस मी. आता कसं मुखांशा निघला. मी त्या डॉक्टरने शिवी दिली. हो मला माझा श्वासोश्वास बंद होत चाललाय तर तुम्हाला ग्लुकोज लावलाय. डॉक्टर इतका शांत माणूस, काही बोलला नाही, प्रत्युत्तर नाही. तसाच आल्या पावल्याने मागे गेला. दुसऱ्या डॉक्टरला पाठवला. कशाला पाठवला? याला दुसरा पर्याय मध्ये काहीच नाही. दिला इंजेक्शन. मी तत करता करता जो झोपलो तर दुसऱ्या दिवशी 12 तासाने मला शुद्ध आली. मी दादांना सांगितलं मला आता घरी घेऊन चला, मी बरा आहे. घरी आणल्यानंतर मग परिस्थिती कुठे नेली माहिती आहे का बाई? प्रेम असतं शेजाऱ्यांचं, लक्षात घ्यायचं. आपला जरी विरोधक असला ना तर त्याचं प्रेम असतं शेजाऱ्यावर, बरं का. अशी माझी शेजारी आमची आत्याबाई होती. आपला दिलीप भगत, विनोद भगत यांची आई आमच्या आत्याबाई, बरं का. ती आली घरी. अरे अरे होतं 6 महिने बी नाही झालं यांच्या घराने खेळ झाले का माहिती, पोराच्या मागे बी काही लागले. केवढी दया असते. ती बोलते चल माझ्याबरोबर. प्रत्येकाने गुरु केले. आमची तयारी असते प्रत्येकाच्या ठिकाणी जायची, बरं का. परंतु ज्ञानेश्वरी भागवत सांगते तो अनुभव आम्हाला आणून द्यायचा. आम्ही आमची माल काढू, तुमच्याकडे माल घालू. आमची तयारी आहे. तर त्या आत्याबाईंनी नेलं त्यांच्या भक्ताकडे. अरे भक्ताकडे नेलं. त्यांचा ग्रुप लय मोठा दादा, शिष्य ज्ञान, बरं का. त्या शिष्यांनी सुरुवात बोलतो गुरु कर, बोलतो गुरु करा, गुरु करा. हे बोला गप मी सद्गुरु केलंय. तापट स्वभाव पहिल्यापासून ना. बोला गप मी गुरु नाही सद्गुरु केलंय. काय गुरु करा सांगितलंय? सद्गुरु केलाय बोले मी. आणि तो बी सोम्या गोम्या नाही, बरं का. तेवढे झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं चला आतमध्ये. तर एक पायरी उड असं खोल असा तो आमच्या दादा घर होता तिकडे पलीकडे. तिथं नेल्यानंतर असं पाऊल टाकतो तो भगत काय बोलतो माहितीये का, मी देवाला उलटा करतो. अरे बोला हा देवाला उलटा करतो, आपल्याला सरळ ठेवील का? तो भगत बोलतो, बरं का. आपल्या बहुतेक लोकांचा तो भगत आहे सायन्सचा बाबा. आता बघा त्याचे गुरु असतील, जे शिष्य असतील त्यांना माहित पडेल. तो आमच्याकडे रामचंद्र दादा, आत्याबाई या सगळे शिष्य त्यांची आहे. बोला हा देवाला उलटा करतो, मला काय सरळ ठेवील? मी तिथं काही घेतलं नाही, पाया पडलो त्याच्या. फक्त फोटो बी त्याने उलटे ठेवलेले दादा देवांचे. मग आता कसा असेल सांगा तुम्ही. शिष्य निघलो, मला आठवण झाली नानांची. तुला सत्यम भाऊ नाना कधी येतील? तू उद्या येणार आहे. मग धाव सुरू झाली, बरं का. नाना उद्या येणार आहेत म्हटल्यानंतर धाव फक्त नाना डोक्यामध्ये. दुसऱ्या दिवशी 4-4:30 वाजले. सत्यम भाऊ आले, होते चला चला. कुठे? तेव्हा आमचा केंद्र कुठं होता? दातिवलीला, बरं का. सोनारपाड्याचं केंद्र आणि दातिवलीचा केंद्र चालू होता प्रकाश दळवींच्या घरात. आणि तिथशी गेल्यानंतर देवघर त्यांचा माहित होता ना, छोटा होता तो प्रकाश, त्याचे प्रबोध चालू होतं नानांचं. मला गेलं जाऊन बस तिथं, जाऊन बस तिथं, बाकी काही विचारायचं नाही. सांगणारी मंडळी तशीच आहे आपली ना.
आणि बसल्याबरोबर आता काय व्हावं, जे मला सुरुवातीला झाले ना घरातून हॉस्पिटलला नेईपर्यंत ती सुरुवात तिथे झाली. ती सुरुवात तिथं झाली. तिथं झाल्यानंतर मला हसायला आलं आणि मला फुकटचे माझे पैसे गेले माझ्या भावाचे. ती अवस्था सांगतो तुम्हाला. आखरी येते ना प्रसूती करताना देताना पण आखरी येते काही वेळेला काही करणार बरं का. डायरेक्ट आनंदाने तुम्ही प्रसूती होत नाही, आनंदाने होता. प्रत्येकाचा अनुभव सांगा, कारण त्यांचा खरोखर अनुभव. आणि त्याप्रमाणे माझे हात वाकडे होत गेले, सगळा वाकडा बिका नगे गाल आतमध्ये गेले. माझा भावाचे 1,000 फुकट गेले आणि हसतो. 1,500 नाही 5,000 नाही मी 1,500 बोललो तिथे. आता मला काय माहिती डॉक्टरला पैसे भरलेले फुकट गेले माझ्या भावाचे पैसे. हा अनुभव सांगितला मी, निसर्ग आधी बोलत नाही बरं का. असं आता ते मावशी कशी जय सद्गुरू बोलत तसा माझा मित्र होता. नाही हा माझा मित्र वर्गमित्र तो भेटला का जय सद्गुरू बोलायचा, मी भेटलो का मी जय हरिगुरू बोलायचं, त्याला जय हरी बोलायचं. एक दिवशी चांडाल चौकडे आमची जुनी जमा झाली आणि तिथे शिवायची सुरुवात त्यांनी मला जय सद्गुरू बोलतच नाही. मला तुझ्या जिभेला वळेल लागले तेही मला आनंद आहे. तू जय सद्गुरूच बोलत राहा, हरी बोलूच नको. माझ्या जिभेला वळेल लागले जय हरी, मी जय हरी बोलत. पण तू भेटल्यावर जय सद्गुरू बोलत. मग तो भेटला का जय सद्गुरू बोलतो, मग हसत बसत बरं का. पण तू तिथला सद्गुरू आणि इथला सद्गुरू एकच, पण तिथं अनुभवाचा तिथं विना अनुभवाचा. आलं का लक्षात. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व असंच चाललेला आहे बाजार. रांडीवीने शृंगार केला पुढं आपलं. मी रोकडं बोलणार आहे बाय तुम्ही किती आज बघा नवरा नाही मावशी तुमचं प्रारब्ध आहेत ते, पण तुम्ही किती जर शृंगार काढण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पातेवर वाटेल का, तुम्ही सुवासिनी वाटाल का, स्वतःला कळतं की नाही. तरी आम्ही कसं थट्टाव. आज मला क्यू येते क्यू. संप्रदायाची निंदा नाही, स्तुती नाहीये. आपल्याकडे विधवेचं लक्षण काय सांगा. आज विधवा ओळखता येत नाही ही वस्तुस्थिती झालेली आहे. काय फायदा सांग. शास्त्र पुरावे आहेत तुम्हाला. जर शास्त्राच्या विरोधात वागलं तर तुम्ही कधीच सुखी नाही होणार. मी मला काय शाप देत नाही बरं का. माझे तुम्ही वंशज आहात, तुम्ही माझ्यापासून वेगळे नाही आहेत, कारण आपण सगळे भगवंताचे वंशज आहोत. आपण भगवंताची लेकरं आहोत. माझी आत्ते बहीण होती मोठ्या गावातली. बरं बाय तुझ्या काळा बुका दिसत बाकीच्यांची दिसत नाही तुमच्या, तर ती शिवी काय देवी बोलू. मी नाही ते राहण्याची मागे लागत बोलतो. मला कळतं माझा नवरा नाही डायरेक्ट अशी बोलली. पण मला आनंद वाटला बरं का. कारण आपण ज्या स्थितीला आहोत त्या स्थितीला राहा. भगवत स्वरूप झाल्यानंतर तुम्हाला काही फरक नाही पडत. भगवत आनंद मिळाल्यानंतर तुम्हाला नवरा असला काय ना नसला काय हा आनंद लुटता येतो. कारण नवराच खरा माझा परमात्मा आहे ही अनुभूती येते. मीराबाईची तीच अवस्था झाली. चमडी जाणे कबीरांचा दोर आहे तसा मीराबाई म्हणते तुझा देह तुला, मी माझ्या नवऱ्याला पहिलाच वारलेला आहे. लहानपणी भगवंताशी लग्न लावलेले आहे. तू देहाशी संबंध ठेवायला ठेव, नाही तर नको ठेव, पण तुला देह अर्पण. तसा हा देह भगवंताला अर्पण करण्यासाठी मिळालेला आहे. तो अर्पण करतच नाही बरं का. तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दासे तोच पत्करत नाही. अहंकार मोठा आहे आणि तो अहंकार जाण्यासाठी परमत आहे. अहंकारी नाडीला तुका म्हणे आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि देव होण्यासाठी हा परमार्थ आहे. तुम्ही देवच आहात, देवच आहात, देवच आहात. फक्त अनुभूती घ्यायची त्या देवाची बरं का. तुम्ही देवच आहात, देवच आहात, तुम्ही तेच आहात, तुम्ही तेच आहात. त्याची अनुभूती घ्यायची आणि अनुभूती घेण्यासाठी फक्त देवाला काय आवडतं ते ऐकायचंय. कोणी सांगितलं? संतांनी सांगितले. आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ कळा, गोपी चंदन टिला, हृदय कळवळा. अरे प्रेम आहे आमच्या वारकऱ्यांकडे. तो प्रेम इतर संप्रदायामध्ये नाही आहे. तिथे जातपात चालली जाते आता. आणि हे प्रेम टिकवण्यासाठी आणि हे प्रेम नांदवण्यासाठी या प्रेमाचा आनंद घेण्यासाठी माळ घालावी लागेल. आणि माळ न घालता
ज्यांना माळ आवडत नाही ना जिवंतपणी, त्यांना मेल्यावर तुळशीचा हार घालू नका. मूर्खाची लक्षणे घालणारी. जिवंतपणी नाही घालत, त्याला मेल्यावर काय ते बोकांडी घालायची. तो बी तट्टीवाला काही करत. कबूतरती आणलेली, कबूतरती चादरीला आपल्याकडे कफन कपाल आणल्यावर कपाल आणल्यावर पहिला इतर तर लागा ते बोलतो तुळशीचा हार आणले का कणाला काय फायदा सांग ना बाय. मेल्यानंतर तुळशीचा आखी तुळस मोकांडी घालायची काय ती जिवंत होणार आहे का तिला मोक्ष मिळणार आहे. जिवंतपणी तुळशी घरावर काय सांगितलं ठेवायला तुळशी पात्र ये घरावर ठेवतात. ये घरावर तुळशी पात्र ठेवतात. अरे ये घरावर तुळशी पात्र ठेवायला सांगले. मेल्यावर खरोखर राहत जे तुळशी मला नाही घालतील ना त्यांना अजिबात तुळशीत घालू नका. ही बाय असत म्हणजे घालल का माल. तुळशी माळेशिवाय जर प्रेतच नाही हल्ला जात तर मग या ध्याची काय लक्षणं तुम्हाला कळतील. लग्न देवाबरोबर लावून घ्या, पण पुरुषाबरोबर लग्न लागलं आणखी एकदा देवाबरोबर लग्न लागायला पाहिजे. कारण 16 आपले किती 16 आहेत त्यातले ते 16चे 16 सोहळे झाले पाहिजेत. आणि आगरी समाजात ते 16 सोहळे पाळले जातात, इतर समाजात नाही. 13व्याच्या दिवशी 13वा, 5वीच्या दिवशी 5वी, 12 काय होतं बारसा कधी 12व्या दिवशी. हे सगळे आपल्या समाजातच केलं. तर धवला पण बरोबर आहे, चाऊल दलाचा पण बरोबर आहे. सगळे शास्त्रामध्ये वर्णन नाही देतो दादा. म्हणजे 16 सोहळे फक्त आगरी समाजातच पालन केलं जातं. परंतु एवढंच तिथं आडकाठी येते. तुळशी बाळगाला शब्द आला ना ते तुझ्या जवळ ठेव. पण तुम्ही धर्ममार्तंडांच्या मागे भक्तांच्या मागे धर्ममार्तंड म्हणजे समजून जातात. देव ज्याला कळत नाही तो देवाबद्दल सांगत असेल त्याला धर्ममार्तंड म्हणतात. अंधश्रद्धा तुमच्या ठिकाणी जो जास्त प्रगट करतो त्याला धर्ममार्तंड म्हणतात. भगत काय करतो माहितीये का, भक्त सांगतो आणि भगत सांगतो. आणि मी माझी सेवा आईच्या चरणी अर्पण करतो. भगत जो आहे ना भगत तो घराघरात भांडणं आलं होते. भावांचं जमलंय बाबा दादा, जावांचं जमलंय. तो भगत कुठं आणून ठेवतो माहिती तुझे ते शेजारी. हा मग त्याने तुकारामांनी तुमचं ते केलं म्हणून ते असं तुझ्या मागे लागले. कोण भगत बोलत आणि भक्त काय बोलत. अरे तुकारामच तुमचा वंशाचा दिवा तो जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. भक्त जवळ आणण्याचा प्रयत्न करतो आणि भगत दुरावण्याचा प्रयत्न करतो. मग तो दुरावणार का जो दुरावा करतो त्याला भक्त म्हणता येईल का. जर भक्ताला आवरा काढला असता तर आपण सीमेवर ठेवला असता ना यांना एक लिंबू ठेवाय बरं तिथेशी. मग एवढा खर्च करायला सांगा ना तुम्ही दादा. एवढा खर्च करून फायदा काय आहे. जर या भक्तांच्या नादी नका लागू. या नालायकांनी घरोघरी वाटोळे केलेले आहेत. भगत बोललं का. पण भक्त हा तुमचा आयुष्याचा वाटोळा करेल. जन्माला येणं आणि मरणं याच्यातून बाहेर काढण्याचं येणं आयुष्याचा वाटोळा करतो तो भक्त. बरे झाले तेव्हा दिवाळे निघाले. तुकाराम म्हणत होते दिवाळा निघून जाईल, पुन्हा जन्माला येणार नाही, मरणार नाही. एवढ्यासाठी आई करून घ्यायची होती. आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. प्रत्येक क्षणाला तुम्हाला आता आईची आठवण करून देतो. तुम्हाला आईची आठवण येईल. आताच्या आया मला माहित नाही कशा आहेत, पण मागच्या आया मी सांगतात या आईचे वयच्या आमच्या माझ्या आईचे वयचे बरं का. आई 85 असेल ना मग आईचं वय. आई काय असते माहितीये दादा, पाहुणे किती आले ना घरामध्ये कधीच कंटाळणार नाही. ती आई आहे जुनी आई सांगतो आपली आई. पाहुणा कोणताही आला तरी ती कंटाळत नाही. मैत्रीतला येऊ कशातला येऊ ऑर्डर द्यायची मुलांनी ते घेऊन ये आई. हजर घरात असो अगर तो विचारच नाही करत मुलगा. हे आपल्या आईचा अनुभव प्रत्येकाने आहे का. आई कशाला म्हणतात आणि ती आई आता पुढे आठवत राहील कायमची. काही गोष्टी तुमच्या ठिकाणी असो करत नसो ती सांगणारच नाही. सहन करून या मुलांवर संसार करणारी ती आई.
मी माझ्या आईचा अनुभव सांगतो. माझ्या आईने नंतर माझ्या बायकोला सांगितल्या त्या गोष्टी, तोपर्यंत मला काय माहिती नव्हत्या. त्यात वहिनी आहे पुरावा आमची. वहिनी पण तशीच आहे बरं का. वहिनीने पण कधी बोबाटा केला ना. आमची माझी वहिनी आहे मोठी, तिने पण कधी असं बोबाटा केला. आम्ही आपला ऑर्डर द्यायचो. मित्रमंडळी पहिल्यापासून आमच्या घरात माळ नव्हती ना, तरी रोजचे 10-12 माणसं आमच्या घरात बसलेलेच असायचे. आणि गणपती बोललं तर दादा 13 दिवस फुल नाईट डे जुगार. कारण आमच्याकडे ती हे गाडीच नव्हते घरात. काय बोलतात ते सैन. हा सैन काय सैन म्हणजे शालर आहेत त्यांना माहिती आहे. अनुभव आले अंगा ते जगात ज्याला माहित नाही ते कसा अनुभव घेतील. बरोबर तर तसाच आहे. माझी सद्गुरू बोलतो आई, अरे सद्गुरूचा अनुभव सांग. अनुभव सांगला का नाही सगळे सैन. तसं घरामध्ये सैन बिन नाही. अतिथी देवो हवं. 13 ते 14 दिवस 2 टाइम जेवण, मध्ये रात्रभर एखाद्या वेळेला भूक लागली त्याला बी जेवण. आणि नाश्ता असायचा प्युअर दुधाचा दूध. तोही पिशवीचा दूध असायचा. मुंबईला जायचो. मुंबईचा तबेला माहित आहे ना आपला, तो मुंबई बाजूला होता तो जय बोलेचा, तिथून दूध आणायचा. अशी सुविधा होती. डे नाईट चालू. अनुभव आले अंगा ते याच्या घरी. आई पण कधीही आईने आम्हाला कंप्लेंट केली नाही. ती आई गेल्या वेगळे झालो ना आम्ही. घर मोडलं आमचं. आणि घर मोडल्यानंतर मग आता 2 ठिकाणी 2 प्रपंच गेले. तर आई माझ्याजवळ राहिली. तर बोलतो आईने माझ्या मंदिराला सांगितलं नाही का विचारच नाही केला घराला नाही काही. सोपाशी झोपतं तशीच झोपतं. हा वस्तुस्थिती बरं का. आई कधीही प्रपंचात आरडाओरड केला नाही. तिला आई म्हणतात. एक वेळ मी पाहिलं सगळ्यांची जेवण वगैरे झाली तर आई चहा मध्ये बटर खात बसलेली आहे. पण मला विचारायची हिंमत झाली आई चहा बटर खाते. हे कधी सांगितलंय माझ्या बायकोला. आम्हा मुलांजवळ कधी नाही. आणि आमच्या बहिणीने पण कधी बोभारला नाही. परिस्थिती आमची काही एक माणूस कमावणारा होता. मी कामाला त्याला नाही. सांगायचं आहे आई बरं का. कोणत्याही प्रकारचा प्रपंचात उद्वेग न आणते ती आई. प्रेमाने जीवन जगणारी आहे. आणि कधीही राग नाही येणारी ती आई बरं का. कधीही राग नाही. आणि तिच्या घराला रामराम घेऊन घालून 13 दिवस झालेले आहे. ती आई आता प्रत्येकाला क्षणाक्षणाला आठवण येईल बरं का. मुलांना मुलं बसलेत नाही तर तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला सुना असतील ना सुना, त्यांनी नवऱ्यावर कधी रागवू नका. त्यांना कधी ते तुमच्यावर चिडतील बरं का. त्यांच्यावर कधी तुम्ही राग काढू नका. सुनांना माझी विनंती आहे, मुलांना पण विनंती आहे. आणि अशी आई असते बरं का. या आईने लय संकट सोसलेली आहे ती आई आहे. आणि या आईचा 13वा आहे. आणि त्या 13व्या निमित्त माझ्या बाबाला जी काही सेवा दिली त्या सेवेमध्ये घेतलेली ओवी आहे. ऐकत या प्राणी याच्या ठाई हेच ज्ञान. हा का हेच ज्ञान. आई जय सद्गुरु. हे प्रगट झालं पाहिजे. जर आसोच येत नसेल तुमच्या डोळ्याला तर काय तुमचा परमार्थ. दुसऱ्याचं दुःख माझं दुःख वाटलं पाहिजे. दुसऱ्याचं सुख माझं सुख वाटलं पाहिजे. पण दुसऱ्याने बिल्डिंग बांधली तर आम्हाला जडपाला होतो. आपण आपल्या कपड्याला आग लावायला सुरुवात होतो. म्हणून ती ओळ घेतली की बाबा ऐकत आहे प्राणी याच्या ठाई या ज्ञानाची आवड नाही. हे प्रेम जे आईजवळ होतं ते प्रेम सांगायचंय मला. ते प्रेम माझ्या साधू संतांना. तुम्ही संत माय बाप काय तुम्ही संत माय बाप काय कृपावंत
कायम या पतीचं कीर्ती वर्णन करता येईल का? आई नाही वर्णन करता येईल. आई कदापि वर्णन करता येणार नाही. तिला आई म्हणतात. ज्ञान कदाही वर्णन करता येत नाही, त्याला ज्ञान म्हणतात. देवाचं वर्णन करताच येत नाही, त्याला देव म्हणतात. साधूचं वर्णन करताच येत नाही, त्याला साधू म्हणतात. आम्ही कोणालाही साधू कोणालाही देव म्हणतो, जमणारच नाही. देवाने भरलाय जग. पण अशी शंका एकाला झाली, तुम्ही सांगता जग जर देवाने भरले मग हागावं कुठं? हा प्रश्न निर्माण होता. मग देवाने भरलाय जग मग हागावं कुठं? त्याच्यासाठी त्यांनी बाबांनी सांगायचे बरं का श्रीपाद बाबा कीर्तनातून, वचन नाही विद्या नाही नेई मुखमे राम. ज्याच्या मुखामध्ये हरिनाम नाही, बघा लक्षात घ्या, वचन नाही विद्या नाही नई मुखमे राम. उस घर में दिशा करो ग्राम में दिशा नाही, उस घर में या ठिकाणी ग्राम आहे. उस घर में दिशा करो ग्रामही ग्राम. गावाचे गाव त्या घरात ती दिशा करा. म्हणजे मी शब्द पहिला वापरला ते कुठं करायची शी, तर ज्याच्या मुखामध्ये हरिनाम नाही त्याच्या मुखात ती शी करा. असं कोण सांगते? कबीर, संत कबीर महाराज. आणि संतांचे शब्द आम्ही बोलून उकळतो पैसे बस, अनुभवाचा पत्ता आहे का विचारा. आणि आम्हाला ते मोठे दादा बोलतो आमच्याकडे आता चालू आहे ना, तर 28-1-2 बरं का. दादाने 12 वाजेपर्यंत सांगले म्हणून मी 2 मिनिटं आलं का लक्षात. 28-1-2 आमच्या टीव्हीला कार्यक्रम आहे. तुम्हाला यायचं आहे आमच्याकडे. तुमच्याशिवाय आमचा कार्यक्रम होणार नाही, पण तुम्हाला सांगतो बरं का, यायचं आहे सगळ्यांनी. तर तिथं दादांनी सांगून ठेवलेला गाववाल्याला पहिला प्राधान्य द्या. दादा रतनदादांनी सांगितलेला गाववाल्याला पहिला, तुमची लोक आमच्याकडे येतात, तुम्ही तुमच्या गाववाल्यांना पहिला प्राधान्य द्या. मानतो मी, कोण म्हणजे त्यांचा अनुभव आहे तो. तर तिथं विषय मांडला कीर्तनकारांचा. तर आता आपण आपल्या पद्धतीने करायचं. तर तिथंशी आडाणी ज्यांना ज्ञान नाही, कीर्तनातून कीर्तन ऐकत नाही लोक बरं का, हे दलाल जे आहेत ना कीर्तन पण ऐकत नाही. तर तिथेशी तो म्हणतो एक चांगला नामवंत नाही मोठा कीर्तनकार आणा. बोला मोठा कसा सांग रे बाबा. तो तर नामवंत. तो नामवंत तो तरी सांग मला, नामवंत म्हणजे काय. जास्तीत जास्त पैसे घेईल तो मोठा, त्याच्याकडे ज्ञानच नाही समजायचं. जो पैसे घेतो ना कीर्तनाचे, फक्त बहुत केले पाठांतर, वर्म राहिले. वर्म म्हणजे आत्मा अनुभव, हे त्याच्या ठिकाणी नाही असं समजायचं. तो पैसे घेतो कीर्तनाचे तो, आणि ज्याला अनुभव आला तो पैसा कदापि घेणार नाही बघ. आणि अशा कीर्तनकारांना जो पैसे देतो त्यांचंही वर्णन तुकारामांनी सांगितलेलं आहे. जे देती तेही नरकात जाती, आणि जे घेती, अरे मग नरकात जायचं का देवासोबत जायचं हा विचार कीर्तन ठेवणाऱ्यांनी करायचा आहे. असो, ही आई कळाली सगळ्यांना. आताची आई तशी व्हावी ही सद्गुरूचरणी प्रार्थना करतो बरं का. आणि इथेच सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदेव हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब साधु संतन की जय. विठाल विठाल.